स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल जोहे येथे जय श्रीरामचा नारा दिल्याने मुस्लिम समाजातील शिक्षकाने कळवे गावातील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। मारहाणीबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकाने संताप व्यक्त करत शिक्षकाविरुद्ध कारवाई करण्याची तक्रार केली आहे आणि या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी काल बुधवारी शिक्षकाने केलेल्या मारहाणी प्रकरणाच्या निषेधार्थ कळवे गावातील असंख्य नागरिक यांनी आक्रमक होत जाब विचारलाय। तसंच या ठिकाणी कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे आणि या घटनेची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी त्वरित घेऊन आपल्या मनसैनिकांबरोबर घटनास्थळी जाऊन संबंधित शिक्षकाला गुडघ्यावर बसून माफी मागण्यास सांगितलंय। तसंच संस्था चालक यांच्याकडे शिक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी देखील केली आहे। मारहाण एक मुस्लिम जो मोमीन नामक एक सर आहे त्यांनी अगदी अमानुषपणे मारहाण केली, अगदी त्याला पडेपर्यंत अगदी चेहरा सुजेपर्यंत अमानुष मारहाण केली आणि त्याचा निषेध नोंदवण्याकरता आता आम्ही इथे पोहोचलोच। पण त्याचा विशेष म्हणजे त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून घेतो आणि त्याच्यावरती निलंबनाची देखील कारवाई करता आम्ही पत्रक निवेदन दिलेलं आहे आणि त्याला सदर या जो मोमीन नामक जो मुस्लिम जो शिक्षक होता त्यांनी जो जय श्रीराम नावाचा जेव्हा त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा जयघोष केला होता विद्यार्थ्यांनी आणि त्याला विनाकारण त्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला नसताना देखील त्याला जय श्रीराम नावाचा जो त्याला त्याच्यावरती जो त्या शिक्षकाला राग आला आणि त्या रागाच्या याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्या अशा घटनेचा आम्ही निषेध करतो। पण यापुढे अशा कुठल्याही मुस्लिम समाजाच्या कुठल्याही शिक्षकाने अशा प्रकारचा कुठलाही जर कायदा हातात घेऊन जर अमानुष मारहाण केली विद्यार्थ्याला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जशाच तसं उत्तर देईल आणि त्वरित त्याचं निलंबन येत्या 24 तासामध्ये करण्यात यावं, अन्यथा संस्थेवरती देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन छेडेल एवढं नक्की। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।